पुण्यामध्ये ना पट्टा सिटी आहे. पहिलाच दिवस आमचा. अचानक 2 वाजता दरवाजा खोलायचा आवाज आला. मला जोरात आपटला गेला, ठपकन आवाज आला आणि मी बघतोय असं माझ्या बाजूने कोणतरी चाललंय. माझे हातपाय हालत नाही. मला बोलायचं, मी ओरडायचा प्रयत्न करतोय, नाही ओरडतोय. अक्षरशः माझा गळा कोणतरी दाबताय असा भास होतोय मला. भाऊ आपल्या बहिणीसाठी एक फराळ घेऊन चाललेला, घोडा घेऊन निघाला तर त्याला रडायचा आवाज आला. हिरवी साडी, हातात बांगड्या, केस बिस मोकळे सोडून ती एका झाडाखाली बसलेली. तो बघतो तिकडं, घेऊन जातो तिला. वेश असते, सोलची हद्द असते. मग ती हद्दापर्यंत गेले ना, घोडा थांबला. घोड्याला मारतोय, खेचतोय, तरी घोडा हालत पण नाही. घोड्याच्या पायाकडे बघतो तर ती जी स्त्री होती तिचे पाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. माझं नाव रिकी आहे आणि आजचा जो एपिसोड आपण रेकॉर्ड केले अर्जुन बरोबर, तो खूप भारी आहे, खूप धमाल आहे. तुम्हाला आठवतं का लहानपणी जे आपले आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या ना, त्यांच्या गावातल्या, त्यांच्या काळातल्या, तशा टाईपच्या गोष्टी आपल्या अर्जुननी सांगितल्या आहेत, जे त्यांनी त्याच्या आजोबांकडून, पणजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी आहेत. तर मला तर खूप जास्त धमाल आली, मजा आली. तुम्हालाही येईल. तर एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक. आणि तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला शेअर करायच्या असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी खूप भारी असल्या तर आपण नक्कीच एक सोबत पॉडकास्ट करू. ठीक आहे, आता पूर्ण पॉडकास्ट बघा आणि सांगा कमेंटमध्ये कसं होतं. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्या बरोबर अर्जुन आलाय. भाई कसा आहेस तू? मस्त आहे एकदम. आणि आपण ह्याच्या आधी बोललो की त्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच स्टोरी आहेत आणि खूप युनिक स्टोरी आहेत. कारण मी ते थोडा ऐकल्यात. मी बोललो की बाबा थांब, मला पूर्ण आपण म्हणजे सर्व सोबत ऐकू. तुला कोणती गोष्ट तुला सांगायची आहे लोकांना सर्वात आधी? आता स्टोरी बघायला गेली तरी एकदम जुन्या काळातली गोष्ट सांगतो. म्हणजे आमच्या पणजोबांच्या पण वडिलांनी त्यांना सांगितलेली, ती अशी आमच्या आजोबा पणजोबा याच्यापासून आमच्या वडिलांपर्यंत पोचली आणि त्यांनी ती आता आम्हाला पोचवली गोष्ट. आणि ती गोष्ट अशी आहे की आधीच्या काळात आपल्याकडे सायकल, बाईक, कार याचं काहीच साधन नव्हतं. लोकांकडे एकतरी बैलगाडी किंवा घोडागाडी हे साधन होतं. तर एक भाऊ आपल्या बहिणीसाठी, दिवाळी होती, भाऊ आपल्या बहिणीसाठी एक फराळ घेऊन चाललेला दुपारी 12-1च्या दरम्यान घोड्यावर बसून. तर तो निघाला आणि गाव साईडला कसे जंगल वगैरे, त्या टायमाला तर जंगल, रोड तर एकदम कच्चे. घोडा घेऊन निघाला आणि एका झाडाखाली ना हिरवी साडी घालून, हातात बांगड्या, कुंकू एकदम मोठं लावून. टायमिंग काय होतं? टायमिंग दुपारी 12 ते 1च्या दरम्यान. दुपारी कसं ऊन वगैरे एकदम हे असतं, कडक ऊन असतं. आणि तो घोडा घेऊन निघालेला. तर हिरवी साडी, हातात बांगड्या, कुंकू एकदम मोठं लावलं, केस बिस मोकळे सोडून ती एका झाडाखाली बसलेली. तो तिथून येत होता. तर त्याला रडायचा आवाज आला. तर आता कोण पण अट्रॅक्ट होतं, कोण रडतंय बाबा एवढ्या दुपारी, ते पण सुमसान रस्त्यावर. मग तो बघतो तिकडं, तर बघतो तर त्याला दिसते ती बसलेली. मग याच्यात इंटरेस्ट की बाबा काय रडते, हे उतरतो आणि तिथं जाऊन तिला विचारतोय की काय झालं, का रडते तू? तर ते बोलते काय नाही, बोलते माझ्या सासू सासऱ्यांनी मला जाम मारलं आहे आणि मला माझ्या भावाच्या घरी जाऊ देत नाहीत. मला दिवाळीला जायचं आहे तर मला जाऊ देत नाहीत. तर तो बोलतो की चल मी येतो तुझ्यासोबत. कोण आहे तुझे सासू सासरे? मी त्यांच्याशी बोलतो आणि तुला घेऊन जातो त्याच्या घरी, तुझ्या भावाच्या घरी. तो तिला पुढं घोड्यावर, तिला पुढं बसवतो. लेडीज मागं बसू शकत नाही घोड्यावर. पुढं बसवतो, घेऊन जातो तिला. घेऊन जातो आणि कसं एक वेश असते, सोलची हद्द असते. मग ती हद्दापर्यंत गेले ना, घोडा थांबला. घोडा पुढंच जात नाही. हे विचारच पडला की भाई घोडा का नाही जात पुढे? जाम वेळ तो घोड्याला मारतोय, ती खेचतोय, तरी घोडा हालत पण नाही. मग तो असंच घोड्याच्या पायाकडे बघतो. तर ती जी स्त्री होती तिचे पाय जमिनीला टेकलेले. हे तिने घोड्याला थांबवलेलं. ती त्या हद्दीच्या पुढे घोड्याला जाऊ देत नव्हती. मग त्या माणसाने बघितलं ते. मग आता त्याला, आधीचे माणसं असे घाबरायचे नाही, एकदम बिंदास होते. मग त्याने काय केलं, सुपारी कापायचं असतं ना, आधीचे लोक पान वगैरे खायचे, हत्यार असतो सुपारी काप, तिचे केस कापले आणि खिशात ठेवले. आणि आधी बोलतात की केस जर कापले आणि ठेवला आपल्याकडं तर ती जी सोल आहे ती तिचं सर्व अस्तित्व विसरते की मी कोण आहे. अच्छा, सगळं विसरते. मग त्याने ठेवले खिशात. मग ती लगे पायावरती आले, घोडा नॉर्मल झाला. तो तिच्या बहिणीकडे गेला, सर्व दिलं, रिटर्न फिरला, घरी आला आणि आईवडिलांना सांगितलं असं असं झालं माझ्यासोबत.
आई वडील बोलले असं नको करू, एकतर तिचे केस तू ठेवलेस ती तुला भरपूर श्रीमंत करणार, नाहीतर डायरेक्ट ग्राउंड टू अर्थ तू राहणार पण नाहीस. तरी तो बोलतो की नाही मला ठेवायचं आहे. मग तो काय करतो, आधी गोठा वगैरे असायचा, त्याला लाकडाचे खंबे असायचे, मग त्याच्यात वाळवी असते, वाळवी लागल्यावर होल पडतात मोठे मोठे, मग त्याने ते केस घेतले आणि त्याच्यात टाकले आणि त्याच्यावरती चिखल लावला, त्याच्यामुळे ते लपून राहिलं. मग काही वर्ष ते राहिलं दोघं. ती सोलसोबत राहतो तो, पण ती तिचं अस्तित्व सर्व विसरले. ती नॉर्मल जीवन जगते, एकदम नॉर्मल जीवन जगते. आणि मग यांना काही वर्षांनी मुलं बाळ झाले, 2 मुलं आणि 1 मुलगी. ती सोल जी बाई होती ती ह्याच्याबरोबर राहते, ह्याच्याबरोबर राहते, बरोबर. आणि ते लोक सोबत संसार करतात. सर्व संसार एकदम नॉर्मल स्त्री लोकांना नाही दिसत आहे, लोकांना दिसते, सगळ्यांना दिसते. ते कसं असतं, त्यांचे केस कापले ना ते नॉर्मल रूपमध्ये येतात, जे त्यांचे गेल्या जन्मात त्या रूपमध्ये येतात, बरोबर. तर ती बाई त्याच्याबरोबर राहत होती आणि मग काय झालं, राहत होती, त्याच्या आई वडिलांना दिसत होती, गावातल्यांना पण दिसत होती, नॉर्मल बाई. कारण तिचे केस कापून त्यांनी ते हे केलेलं आहे की बंदिस्त ठेवलंय तिला की इथून जाणार नाही कुठे. मग हे संसार वगैरे करायला लागले. मग काही वर्षांनी त्यांना मुलबाळ झाले. पहिला एक पोरगा झाला, मुलं झाली, पोरगा, एक पोरगी आणि आणखी एक मुलगा झाला. मग हे थोडे मोठे व्हायला लागले. मग कसं आहे, वयाच्या हिशोबाने ही म्हातारी झाली. एवढ्या वर्ष त्यांनी संसार केला एकदम नॉर्मल असा, एक जसे स्त्री पुरुष संस्कार एकदम नॉर्मल संसार झाला. मग वयाच्या हिशोबाने ही म्हातारी झाली, हा पण म्हातारा झाला. मग एकदा दिवाळीच आली, सेम दिवाळी आली, हिने सेम घराची साफसफाई करायला काढली. आपण कसं घराची साफसफाई म्हणजे पूर्ण घर झाडून वगैरे कपडे वगैरे धुवून, मग तिने गोठ्याजवळ गेली, ती गोठा वगैरे साफ करायला लागली आणि चुकून तिचा धक्का लागला त्या खांब्याला. आणि ते किती वर्षापूर्वी ते चिक्कल लावलं, चिक्कल सुकलं की कसं निघून पडतं. मग तिचा धक्का लागल्यामुळं ते निघालं तिकडनं. मग ती वापस ते थोडंसं निघालेलं आहे. मग तिला दिसलं असं काहीतरी, मग ती काढायचा प्रयत्न काढला तिने. जसे तिला तिचे केस दिसले ना, ती जोरात ओरडली, एवढा जोरात ओरडली की तिकडचे बैल पण मेले, एवढा जोरात ओरडली. एक बैल होता आणि गाईचं वासरू होतं, गाय शेतात गेली असेल काय असेल, ते दोघं मेले जागेवर, बैल आणि वासरू दोघं मेले, एवढ्या जोरात किंचाळली. आणि ती पळत गेली, गायब झाली. मग ती कोणाला दिसली नाही. मग ती गेलेल्या 2 दिवसांनी तो माणूस मेला, त्याचे आई वडील मेले, त्याची एक पोरगी मेली. मग उरले 2 जण हे मुलं. मग हे तिथं राहत नव्हते, घर रिकामी होते, गाव सोडून गेले. यांना कळालं की आमच्यासोबत असं झालं आहे, गाव सोडून दुसरीकडे गेलं. तोपर्यंत मोठे झालेले, एक 14-15 वर्षाचे असतील. मग हे गाव सोडून गेले, ह्यांनी स्वतःचा संसार केला, लग्न झालं, हे चांगले शिकले. आता सध्यासुद्धा आमच्या गावामध्ये त्यांचे मुलं, त्या मुलांचे मुलं जिवंत आहेत. एक वकील आहे, एक तहसीलदार आहे आणि मुलगी डॉक्टर आहे. सध्या सुद्धा अजून वारस जे आहेत ते, एक वकील, एक डॉक्टर आणि एक तहसीलदार सध्या सुद्धा आहेत अस्तित्वात. आणि त्यांना माहिती आहे ही गोष्ट, त्यांना माहिती आहे सर्व, त्यांना सर्व माहिती आहे. जसं आता माझ्या वडिलांनी मला सांगितलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना, त्यांच्या वडिलांनी त्यांना, असं त्यांना पण सांगत आलं की बाबा आपण असं आहे आपलं. पण ते सोलचा यांच्यावर काहीच परिणाम नाही, हे नॉर्मल आहेत, एकदम नॉर्मल आपल्यासारखे. पण कसं शक्य आहे मग, ते पण कधी कधी मी विचारात पडतो. हां बरोबर, मी पण विचारात पडलो. मी पण वडिलांना बोललो की कसं शक्य आहे. तर आमच्या आजोबांना मी विचारलं, वडिलांना इंटरेस्ट नाही एवढा, आजोबांना विचारलं मी की हे कसं शक्य आहे. बरोबर. त्यांनी मला सांगितलं की आधीचे जे माणसं होते ते एकदम बहादूर होते, ते कशालाच घाबरायचे नाही. आणि ती जी सोल असते ना, तिची ताकद तिच्या केसात असते. तिचे केस जर तुम्ही काढता आणि लपवता तर ती तुमच्या स्वाधीन होते. ती तू जे बोलणार ते करणार. तू बोलणार की मला हे आणून दे, ते तुला ते आणून देणार. तू बोलणार याचा जीव घे, ती घेणार. कारण ती तुझ्यासाठी होते पूर्ण, कारण तू तिला हे केलंस. पण ते केस तू दुसऱ्याला दिले ना तर त्याच्या स्वाधीन नाही होणार, तू कापलेस तर तुझ्या स्वाधीन होणार असं. मग मी पण मला खोटं वाटलं. आता नॉर्मल गोष्ट आहे की संसार कशी करू शकते, आता आपण जे जगात जगतो सर्व गोष्टी शक्यच नाही. बरोबर. मग मला विश्वासच होत नव्हता. आजीकडे गेलो, आजीला विचारलं खरं आहे का,
आजी बोलली हां. आजीने पण सेम स्टोरी पूर्ण मला सांगितली. तर मी बोललो केस जर ठेवलं तर काय. आजीने पण सेम सांगितलं की ते केस जे असते सगळी शक्ती त्यांची त्याच्यात असते. ते जर केस एकदा आपल्या हातात आले तर तू काही पण करू शकतोस, काही पण. आणि मग सेम त्याच्यावर एक स्टोरी आजीने सांगितली. एक सोल होती, आत्मा होती. त्याला एक माणूस भेटला असा स्मशानात चाललेला. तो म्हणजे नॉर्मल चाललेला, स्मशानाच्या जवळनं चालला तर त्याला तो दिसला. त्याने बघितलं तर नॉर्मल दिसत होता, माणसासारखा माणूस. त्याला कळलं नाही की नक्की कोण आहे. धोतर घातलेला, पांढरे सदरा घातलेला वरती आणि टोपी होती नॉर्मल. तर तो त्याला बघतो, तो ह्याला बघतोय. मग ह्याला थोडं पुढं गेला तर यो वापस त्याला पुढं दिसला. मग आणखी पुढं चालला आहे. मग याने मागे वळून बघितलं, मागे तो नाही, आणखी वापस पुढे येतो आहे. मग याला कळालं की असंच काहीतरी झालं, कारण स्मशानभूमी होती तिकडनं यो आपल्या पुढंच चालला आहे. आपण जरी किती पुढं चाललो तरी यो मागे नाही, पुढंच चालला आहे. मग यांनी बघितलं. मग त्याने काय केलं, जवळ गेला, त्याला बिडी मागितली. आत्म्याने बिडी मागितली ह्याला की बिडी दे मला. तर बोलला की नाही माझ्याकडे. बोलतो तंबाखू दे. तंबाखू पण नाही बोलतो मला काहीतरी खायला दे. बोललं माझ्याकडे काहीच नाही. बोलतो काहीतरी दे मला, नाहीतर तू पुढं जाणारच नाही. मग ह्याला तेव्हा फिक्स झाला की कळून चुकलं कोणतरी आहेच आहे. मग यो घाबरला जरा. मग आणखी थोडा थांबला. बोलतो हे आहे माझ्याकडं. त्या टायमाला ना ते बोललं सुपारी कापायचे. सुपारी आहे, नॉर्मल सुपारी. ह्यांनी दिली. यो असा खाणार तेवढं त्याने त्याचा एक केस खेचला, हातात आला. म्हणजे त्यांना कळतं की आपण खेचतोय, खेचू देतात. तू जेव्हा खेचणार ना त्यांना कळत असेल की तू खेचतोय, पण तू खेचेपर्यंत जर त्याने तुझा हात पकडला तर तू अटकलास, तू मेलास डायरेक्ट. आणि तू जर खेचलास आणि तुझ्या मुठीत आला त्याचा केस, मग तू जिंकलास. मग तो ना त्या आत्म्या बोलायची मला काहीतरी काम दे. म्हणजे तो एक वर्कर असेल किंवा काय मेहनती माणूस असेल, तो बोलायचा मला काहीतरी एक काम दे. तर ह्यो बोलायचा मला हे आणून दे. तर विदिन 1-2 मिनटात तो आणून द्यायचा. बोलायचा मला ह्यो खड्डा खोदून दे. विदिन 1-2 मिनटात खड्डा खोदायचा. असा सीन. तो काम करून घ्यायचा. आणि त्याला पण काम करायची इच्छाच की मला कामच दे. ह्यो बोलायचं मला हे करून दे. जे बोललं ते करायचं. मग एके दिवशी ना ह्यो थकला. तो बोलतोय तू मला काम दे, नाहीतर मी तुला सोबत घेऊन जाणार. तो काम बोलून किती काम सांगणार तू एखाद्याला, आणि काय काम सांगशील. मग तो काम सांगून ह्यो थकला. मग ह्यो बोलतोय तू मला काम सांग, नाही तर तू माझ्यासोबत जायचं कामाला. म्हणजे माझ्यासोबत निघून जायचं, तुला घेऊन जाणार मी. तरी बोलतो आता काय करू. मग ह्यो एका महाराजाकडे गेला. बोलतो असं माझ्याकडनं चुकी झाले, तो सारखं काम मागतोय, तर आता मी काय देऊ त्याला. तर तो महाराज बोलतोय हे तू जिथं केलंस ते चुकीचं केलंस, कारण तू एकतर त्याच्या हातातनं केस जे घेतलेस ते चुकीच्या प्रकारे घेतलेस. कारण तू घेशील एकतर जसं सेम, एकतर एकदम वरती जाशील, एकदम मरशील एकदम. मग बोला आता ऑप्शन काय. तर बोलतो की त्याला एक काम द्यायचं. तू त्याला सांगायचं एक खांब्यावर चढायचं, खालती उतरायचं. एक बांबू देतो मी तुला, खांब देतो, त्याला मंत्र मारतो, तू घराच्या समोर लावायचा, उंच होता. तो बोलला ना मला काम दे, तू ते काम दे त्याला. मग त्याने सेम तसं केलं. खांबा वगैरे लावला, दरवाजातच पुरला, कुणाला दिसायचं नाही ते. खांबा वगैरे लावला. तो आला. बोलतोय मला आज काम पाहिजे. बोलतोय ठीक आहे, मी तुला एक काम देणार. ते काम जर तू करू शकतोस तर तू माझ्यासोबत राहायचं, आणि तुझ्याने जर ते काम होणार नाही तर तू निघून जायचं, माझ्यासोबत सोडायचं मला. आणि ते जे केस होते त्या महाराजांनी घेतलेलं त्याच्याकडनं, की बाबा त्या कोण घेऊ नाही शकत, पण तो महाराज होता त्याने ते काय तावीज वगैरे बांधून एक पेटी बनवून ठेवलेली, की जेव्हा तो थकेल ना तो आपोआप निघून जाईल. मग हे केस आपण हे करू, आग लावून यांना नष्ट करून टाकू. मग ह्यो आला सेम, खांबा वगैरे लावलेला. हे बोलतो मला काम दे. ठीक आहे बोलतोय, एक काम कर, हा खांबा तू चढायचा उतरायचा, खांब्यावर चढायचा वापस उतरायचा, तू जोपर्यंत करू शकशील तोपर्यंत कर. ह्यो लगातार खांब्यावर उतरतोय चढतोय उतरतोय. आणि एखादा माणूस सेम काम करायला कंटाळतो. नॉर्मल तुला आता मी बोललो की हे कर, तर तू कंटाळणार काय, रोजच एकच काम, बरोबर. तो कंटाळतो. बोलतोय माझ्याने आता नाही होणार आहे काम. म्हणजे एक 3-4 दिवस तो करतो का, वरती घालती. बोलतो माझ्याने काम नाही होणार,
होतच नाही, की ती सोल असली तरी तिची एक बोलते माझ्याने काम होणारच नाही. मग तो बोलते ठीक आहे, मग तू मला सोडून जा. बोलते मी तुला नाही सोडून जाणार. मग यो महाराजाकडे गेला, महाराजला बोलतोय मी असं असं बोललो. तो बोलतो नाही सोडून जाणार. बोलतो एक काम कर, तू हे केस घे, त्याच्यासमोर जाळ, तुला जेव्हा धोका होईल तो होणार नाही. मी तुला एक तावीज वगैरे बांधतो, भंडारा वगैरे. आधीचे लोक एकदम याच्यात माहीर होते एकदम. मग त्याने सर्व केलं, गेला त्याच्यासमोर. बोलतोय काम होणार नाही तुझ्याने. नाही होणार बोलतोय. डायरेक्ट आग लावली. जशी आग लावली सेम जोरात ओरडला, गायबच झाला. जोरात ओरडला, गायब झाला. आणि गायब झाला तो त्याच्या छातीवर असे निशाण मारून गेला. आपोआप निशाण पडले त्याच्या छातीवर, 3 नखांचे असे निशाण पडले. तो गायबच झाला. म्हणजे ते त्यांनी केस ठेवलेले आणि केस. आता ही स्टोरी कशामुळे तयार झाली की माझ्या आजीला मी ते विचारलं की ते केसांचा काय सीन. तर आजीने सांगितलं असं असं सीन असतो की ती तुझ्या मुठीत असते, तू काय बोलशील ते करायला तयार असते असे. नाही, हे मी भरपूर ऐकलंय की ह्या गोष्टी पण आपल्या इकडे बऱ्याच असं बोलतात ना प्रचलित आहेत की लहानपणी आपल्या ते बोलतात फोकलोर आपण बोलतो ना, आपल्या पिढ्यानपिढ्या त्या गोष्टी चालू आल्या. तर ती ह्यांपैकी एक गोष्ट अशी आहे की त्या आत्म्याचे आपण केस कापून पियालो. तर मी बघितलेलं की एक केस कापून एक माणूस त्याला तशी एक आत्मा दिसते, तर ते केस कापतो आणि दुधात टाकून पितो. मग ती आत्मा त्याची गुलाम बनते. तर जो काम पाहिजे तो काम करून घेतो. तशीच गोष्ट म्हणजे आहे. मला वाटतं प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी आहेत आणि ह्यांच्यामुळेच आपलं जे लहानपण असतं ना ते खूप भारी गेलंय. बरोबर, मला असं वाटतं. पण तू अजून एक कोणती तरी गोष्ट सांगत होतास भाई. आता अजून एक गोष्ट मी सांगतो. कसं आहे, वडिलांशी माझी ही चर्चा झालेली. गेली गोष्ट जी सांगितली त्याच्यावर चर्चा झालेली. त्याच्यावरनं वडिलांनी सांगितलं की मग मी एक तुला स्टोरी सांगतो, तू ऐक, तुला बघ कसं अंगावर काटा येईल. बोललं ठीक आहे सांगा बोललो. मग त्यांनी चालू केली. ते एक 12वीला होते कॉलेजच्या टायमाला. आणि त्या टायमाला सर्व मुलं वगैरे एकत्र राहायचे रूम करून. कॉलेज कुठली गोष्ट? गावाला, सेम लातूर. हां गावाला. कॉलेजला होते. कॉलेजला 4-5 मित्र मिळून एका रूममध्ये राहायचे. बंगला होता. बंगला म्हणजे गावाला असतं ना 3 मजली. हा म्हणजे घर, मोठं घर. गावाला हे बोलतात ना वाडा. बरोबर, वाडा होता पण 2 मजली वाडा होता. तर मध्ये गेले राहायचे, नॉर्मल डे राहायचे सर्व. मना अमावस्या आली. त्याचे पूर्ण घरात जे घरमालक होते त्यांची फॅमिली, आमचे वडील, त्यांचे मित्र सगळे राहायचे. अमावस्या आली. घरातले जे काही त्यांचे रूम मालिक होते त्यांचे मुलं बाळं वगैरे सगळे घेऊन निघून चालले. सकाळी 7 वाजता निघून गेले सगळे. मग दर अमावस्यालाही असे करायचे, निघून जायचे परिवार पूर्ण. अमावस्या पौर्णिमा पूर्ण परिवार निघून जायचं. मग पप्पांनी मित्रांनी विचारलं काय जातात. बोलता आम्हाला पण माहिती नाही. बोलले आपण बघूया. मित्र बोलले ठीक आहे. मग हे मित्र आधीपासून राहायचे पप्पाच्या. मग एका अमावस्याला ना ह्यांनी हे केलं की बघूयाच आपण. पप्पांच्या मित्रांनी. पप्पा इंटरेस्ट त्यांना आत्ता पण नाही या गोष्टीत. त्यांनी फक्त मला सांगायची म्हणून स्टोरी सांगितली. मग त्या मित्रांनी प्लॅन केला की आज बघायचंच. ही गेल्यावर काय होतं आहे. मग हे गेले सकाळी एक 7-8च्या दरम्यान. गावाला कसे लवकर झोपतात, लाईटी वगैरे नसतात. आणि त्या टायमाला तर नव्हत्याच लाईटी. मग 8 वाजता सर्व गेलेले. हे फक्त 4 जणच होते पूर्ण वाड्यात. गेट खोलला. गेट खोलायचा आवाज पण येतोय असा येतो ना असा कर्कश आवाज, तो येतोय. तिथून आला विहिरीतनं पाणी काढायचा आवाज येतोय. विहिरीतनं पाणी निघतं. तो माणूस. किती वाजता होते हे? रात्री 8 वाजता. काळोख एकदम. विहिरीतनं पाणी काढतात. यांना ते आपण ओकाऱ्या घालायचे ना आधीच्या माणसाचे, एकदम दात वगैरे घासलं आपण हे करतो तसं करायचा आवाज पण येतोय. मग असं शिडीवरनं यायचा आवाज येतोय त्यांना. फुटस्टेप येतात, कोणतरी चालतंय. फुटस्टेप येतात, वरती येतात. आणि अशी होती रूम अशी, आणि या साईडला त्यांची रूम होती. तुमचे म्हणजे असं शिडी आहे, असं आहे. मग ह्या साईडला यांची रूम होती. मग तो जसा राऊंड मारतोय वरती जायला तर ह्यांना फुटस्टेप आणखी जवळ यायचा आवाज येतोय. लाऊड होतात एकदम. आणि तो जायचा टेरेसवर जायचा, राऊंड मारायचा. त्याला त्या वाड्यात जीव होता त्याचा. टेरेसवर जायचा, वाड्यात जायचा, वरती जायचा, पूर्ण टेरेस फिरायचा आणि वरनं उडी मारायचा खाली. म्हणजे त्याची मृत्यूच झालेली तशी की टेरेसवर काम चालू होतं घराचं. तो वरनं टेरेसवरनं पडला आणि मेला असं.
मग हे टेरेसवर जायचा, मग टेरेसवर चाललेला, खालनं येत होता. मग माझे पप्पा वरती झोपलेले टेरेसवर जाऊन, उन्हाळा होता, व पप्पा वरती झोपलेलं. मग मित्रांना विलास कुठं बोलतात असंच आहे, पळत गेले वरती टेरेसवरती. त्यांना उठवलं, उठ बोलतात लवकर. पप्पा बोलले काय झालं? काय नाही, पहिलं तू घरात चल. मग उचलून यांना घरात आणलं. तर बोलले काय झालं? तो काय नाही, तुला असं आहे, उद्या सांगतो. मग दुसऱ्या दिवशी यांना सर्व सांगितलं की असं होतं, वरती नाही जायचं. तर बोलले गप, काय पण असतं. विश्वास नाही त्यांना, हे काय पण असतं. तर बोलले ठीक आहे, बोलले मला बघायचं आहे काय असतं. मग पौर्णिमा आली, काय 1 आठवड्याभराने किंवा 10 दिवसांनी आले असेल. पौर्णिमा आली, हे सर्व बसले, हे तयारीत ना, कारण हे एक्साइटमेंट की काय आहे ते मला बघायचं, वाट बघताय काय काय. हां, सेम. घरचे निघून गेले, वाड्यातले सगळं वाडा खाली झाले, 4 जण उरले. आणि यांना जाम एक्साइटमेंट, आता काय होईल. दरवाजा खोलायचा आवाज आला, मेन गेट, असं एकदम कर्कश आवाज झाला. तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला की आता बाई हे तर होतं आहे. विहिरीतनं पाणी काढायचा आवाज आला, ते ओकाऱ्या घालायचा आवाज आला. तिकडनं शिडीवरनं येतोय तो. आता माझ्या वडिलांसाठी नवीन, शिडीवरनं येतोय, वरती येतोय. जसा दरवाजाजवळ येतो तसे घाबरत आहेत, कारण यांना एकदम नवीन एक्सपिरियन्स. ते पोरं आधीपासून त्यांना माहीत आहे काय होतं. एकदम त्यांना भीती चढली, एकदम थंडच, हातपाय एकदम थंड पडले, काय होईल आता. मग तो वापस गेला, झोका खेळला. खाली झोका होता, तो झोक्यावर झोका खेळायचा, ते पण आवाज यायचा. वापस वरती आला, टेरेसवर गेला, सेम तसा आवाज येतोय फुटस्टेपचा वरती येत आहे. कोण दिसत नाही, कोणच दिसत नाही, फक्त आवाज येतोय, कोणच दिसत नाही. झोका हलतोय, दिसत नाही. विहिरीतनं पाणी निघतं, पाणी वल्ल व्हायचं, दिसत नाही. ते पाणी काढायचं दिसायचं नाही, खाली पूर्ण वल्ल व्हायचं, तो पॅच वल्ल व्हायचा. मग वरती चढले, वरनं उडी मारली ना, जोरात आवाज आला आणि गेट असा जोरात आपण धक्का मारतो ना, तसा जोरात असा आपटला आणि वापस येऊन त्याच्या जागेवर लागला. मग तेव्हा तो सीन झाल्यापासून पप्पा घाबरले. त्यांना कळलं की बाई काहीतरी होतं. 3 दिवस तापीने एकदम फनफनले. सोडली त्याच दिवशी त्यांनी रूम सोडली. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता रूम सोडली भीतीने. पूर्ण 3 दिवस तापाने एकदम हे झालं. तर मित्रांना वाटलं की ह्यांना हे झालं आहे का, पकडलं आहे का काय, कारण एवढं 3 दिवस ताप म्हणजे एकदम जबरदस्त. पण तसं काय झालं नाही. जानता वगैरे इकडे नेलं, ते बोलले काय नाही, नॉर्मल ताप आहे. डॉक्टरांनी सांगितलं नॉर्मल ताप आहे, निघून जाईल. ते घाबरलेले भरपूर घाबरले, नवीन. आणि त्यांना एक्साइटमेंट होती ना, त्या एक्साइटमेंटमध्ये एकदम फोकस त्यांचा त्याच्यावरच होता की काय होणार, आता काय होणार. माणूस मानत नाही ना, तेव्हा तसं असतं की काहीच नसतं. तर अजून असतं की मी कसं यांना चुकीचं बरोबर. आणि ते स्वतः चुकीचे ठरतात तेव्हा आणखी भीती वाटते की भाई हे तर खरं होतं. मी आता अपेक्षितच नव्हतं ना त्यांना. मला तेच वाटतं भाई की मग तो जो आत्मा होती का, ते लूप मध्येच अडकला असणार त्यांच्या घरी. आणि तो रेग्युलरली ते त्यांचाच नातेवाईक वगैरे कोण होता का, त्याचे वडिलांचे घर होतं, त्यांचे वडील होते ते, त्यांचं म्हणजे आधी त्यांनी तो घर बांधला होता. त्यांचा बांधताना मृत्यू झाला, वरनं टेरेसवरनं पडले ते. आणि त्यांचं ते घर आहे, त्यांचं ते स्वप्न होतं म्हणून ते तिकडे. त्यांचं स्वप्न होतं की असा वाडा बांधला पाहिजे. आता कुणाचा पण एक जीव अडकतो की एका वस्तूत की मला असं करायचं. तर त्याचा जीव तिथं अडकला असेल. आणि मग हे यांना पण, घरच्यांना पण वाटत असेल किंवा जीव होता यांचा तर होऊ दे, काय आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही असं. आता याच्यावरनं तुला एक पुण्याची स्टोरी सांगतो जी माझ्यासोबत घडली. मला तर या गोष्टींवर मला या गोष्टीवर विश्वासच नव्हता, अजिबात विश्वास नाही मला. माझ्यासोबत जेव्हा घडली, एक कधीची गोष्ट आहे, आत्ता लेटेस्ट एक जुलै 2024 लेटेस्ट एकदम. मला या गोष्टींवर विश्वासच नाही. पुण्यामध्ये मला एक घडली. पुण्यामध्ये ना हडपसरला मोठा सिटी आहे. माझे साईड व्हिजिट चालू असतात कंपनी थ्रू. तर एक सिटी आहे तिकडे, बिल्डिंगचं नाव नाही सांगत मी. तिकडे आम्ही रेंटने राहायचो, भाड्याने, कारण तिथं हॉटेल्स जवळपास नाही. जिथं आम्हाला जायचं होतं ज्या कंपनीत, तिथं आजूबाजूला हॉटेल्स वगैरे नाहीत. तर तिकडचे ओनर लोक काय करतात, हे आउट ऑफ इंडिया राहतात आणि इकडचे रूम्स रेंटने देतात. मग तिथं 3 BHK रूम होता, तर आम्ही तो रेंटने घेतलेला. तर एका रूममध्ये आम्ही राहायचो आणि 2 रूम रिकामे होते. किती लोक होतात तुम्ही? 2 जण. तर आम्ही राहायला लागलो.
बाजूचे 2 रूम कोणच नाही. आणि तिथं जो आमचा कुक होता, शेफ होता, तो पण राहायचा नाही, दुसरीकडे राहायचा. मग आम्ही झोपलो रात्री. पहिलाच दिवस आमचा, गेलो पहिल्या दिवशी झोपलो नॉर्मल, काय नाही. दुसऱ्या दिवशी ना अचानक 2 वाजता जाग आली मला. 2 वाजता जाग आली, मला आली असेल. टॉयलेट वगैरेला गेलो, येऊन झोपलो. आणि तू टॉयलेटला जाऊन आलाय तर तुला एवढी गाढ झोप लागत नाही, तू नॉर्मल हाऊसमध्ये असतोस की जाऊन आलास. तर येऊन असं झोपलेलो मी. अचानक ना दरवाजा खोलायचा आवाज आला मला. ओ, दरवाजा खोलायचा आवाज आला. मेन डोर. आणि कसं होतं, असा बेड आहे असा, आणि बेडच्या राईट हँडलाच टॉयलेट होतं आणि समोर असा बेडच्या लेफ्ट साईडला कपाट होतं. तर दरवाजा चालू झाला. तर मी बोललो काय वाऱ्याने वगैरे झाला असेल, मी लक्ष नाही, कारण मला त्याच्यावर विश्वासच नाही. मध्ये आलेला भास झाला. टॉयलेटमध्ये गेला, टॉयलेटमध्ये फ्लश झाला. मी बोललो माझ्याकडनं फ्लश राहिला असेल, तो बटन दाबलेलं असतं, नंतर ते एकदमच हे होतं. तर मी बोललो ते काय झालं असेल, आवाज आला. तर ना मला असा भास होतोय माझ्या बाजूने कोणतरी चाललंय. पण मी त्या धुंदीतच नाही, कारण मला विश्वास नाही. मग नंतर मला एकदमच भास, थंड असं वारं सुटतं ना, म्हणजे एक वेगळीच असं मला हे होतं आहे. माझे हातपाय हालत नाही. मला बघायचं आहे की कोण चालतं आहे, पण मी बघूच नाही शकत. मी किती असा हात हलवायचा प्रयत्न करतो, हात हालत नाही. मला बोलायचं, मी ओरडायचा प्रयत्न करतो, नाही ओरडता येत. मला बाजूच्याला उठवायचं होतं की बाई काहीतरी होतं इथं, तर मला काहीच होत नाही. मग असं गेला, इकडं बेडच्या पायथ्याला गेला, कपाटाकडे गेला, कपाट खुलला, जोरात आपटला गेला कपाट, ठापकन आवाज आला. मी घाबरून उठलो, बघितलं असं कोणच नाही. आणि मी बघतोय असं खालती वाकून बघतोय बेडच्या साईडला, ओले पाय असतात. मी तर इथून बेडवरनं बाथरूमवरनं डायरेक्ट बेडवर आलो, तर माझे पाय असणं शक्य नाही. सरळ असे ओले पाय गेलेत, बेडच्या पायथ्याला असे गेलेत कपाटापर्यंत, तिथं जाऊन स्टॉप झालेत. आणि अंधार होता, फक्त ग्रीन लाईट चालू होती. 0चा बल्ब असतो ना, तो चालू ठेवला. ग्रीन लाईटीमुळे कसं ते रिफ्लेक्ट करत होते ते फुटस्टेप. तर मला ते दिसले ना, तसंच मी उलटा पडलो वापस. आणि मला मी काहीच हालचाल नाही करू शकत, काहीच नाही. मग तो दिवस गेला. मी दुसऱ्या दिवशी उठलो आम्ही. म्हणजे काय झालं मला जाम घाबरलो. माझ्यासोबत पहिल्यांदा झालं. आणि फुटस्टेप दिसतात ना मला, मी तर इथं बसलो आहे. एक चोर असेल, माझ्या मनात शंका, चोर आहे तर कपाट एवढ्या जोरात आपटणार नाही, तो चोरी करून चाललाय तर. मग फुटस्टेप मला दिसत आहे सर्व. मग मी झोपलं, बोललं काय नाही, सगळं मला भास झाला, मी स्वप्नात आहे. मग सेम सीन झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मग माझ्या मित्राने मी सांगितलं की अरे असं झालं माझ्यासोबत. आपल्यासारखे पोरं विश्वास ठेवतच नाही, ज्यांना घडत नाही. तो पण बोलतं काय नाही, तुला भास झाला असेल, नॉर्मल होतं असं, तू नवीन आलो, आपण नवीन जागी, झोप लागत नाही आणि भास होतं. त्याने मला येड्यात काढलं. बोललं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी झोपलो आम्ही. त्याला 2 वाजता जाग आली. त्याला झाला काय 2 वाजता जाग आली. हो उठला. आणि ह्याला ना उठल्यावर ना कधी पण उठो, ह्याला मोबाईल घ्यायची सवय जाम, की तो रात्री 3 वाजता जरी उठला ना मोबाईलवर रील बघणार असं. मग 2 वाजले, ह्याने जरा मोबाईल वगैरे हातात घेतला, बघितलं रील आणि ठेवला मोबाईल. आता तो रील वगैरे बघतो, झोप नाही लागत. अचानक ना त्याला असा भास झाला याच्या छातीवर कोणतरी बसलाय. सेम याला पण हातपाय हलवता येत नाही, ह्यो ओरडतोय, ह्यो मला लाथ मारायचा प्रयत्न करतोय, ह्याच्याने काहीच होत नाही. याच्या छातीवर कोणतरी बसलं, एकदम वजन झालं त्याला, एकदम असं छाती असं बोलतं ना आपला गळा कोण दाबतं, सहन होत नाही, तर तसं होतं त्याला. तो पाय हलवायचा प्रयत्न करतो, काहीच होत नाही. मग 1-1.5 मिनटात त्याला तो एकदम हे झालं, सोडलं त्याला एकदम त्याने. तर त्याची लाथ येऊन मला जोरात लागली. बोललो काय झालं आहे? बोलतं अरे असं झालं माझ्यासोबत. बोललो तू तर बोललास आहे काय नाही. बोललो मला माहीत नाही. बोलतं माझ्यासोबत झालं आहे, अक्षरशः माझा गळा कोणतरी दाबता असा भास होतो आहे मला. आणि मी तुला लाथ मारली नाही, मी पाय हलवायच्या प्रयत्नात तुला उठवायचा प्रयत्न करतो आहे. गेले 30-40 सेकंड झालं तुला उठवायचा प्रयत्न करतो, पण तुला माझा हात तुझ्यापर्यंत पोचत नाही. आणि मी जोरात आवाज द्यायचा प्रयत्न करतो, तो होत नाही. ती सोल म्हणजे आत्मा काय करते माहिती आहे का, की त्याला हे करते की दाखवते माझं अस्तित्व आहे इथं, फक्त प्रेझेन्स दाखवत होती. ते आम्हाला काहीच धोका नाही, ते आता करायचं बोललं काय धोका पण करू शकत होती, फक्त प्रेझेन्स फील करत होती की मी इथं आहे.
मग आता ते कसं असू शकतं माहिती आहे का, आम्ही रेंटने राहत होतो, जे लोक बाहेर गेले त्यांचे कोण असतील, काय वारले असतील, कोणी सुसाईड केलं असे कोणी असू शकतात की जे दाखवतं ते माझं घर आहे आणि मी इथं आहे असं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तो रूम चेंज केला. अच्छा, दुसऱ्या दिवशी तुम्ही चेंज लगेच मी जाम खात्री पटली ना, मी जाम घाबरलो. आणि याच्या आधी माझ्यासोबत एक किस्सा झाला, तो याच्यानंतर सांगतो, तो पहिला सांगितला पाहिजे, तो नंतर सांगतो आता. मग खात्री पटली आम्हाला, भाई इथं काहीतरी आहे. मी त्या शेफला बोललो, इधर क्या है, कुछ तो गडबड है, कुछ तो है. अरे कुछ नाही साहब, तुमको ये तो घाबरला, त्याला कळलं भाई यांना झालं, माझी नोकरी. बोलता अरे कुछ नहीं है, तुमको सिर्फ हुआ होगा ऐसा. बोलो सच में बताओ क्या है. अरे कुछ नहीं है, तुमको मैं दूसरा रूम देता है. तर दुसरा रूम दिला. मग आम्ही 3 दिवसांनी रिटर्न फिरलो. मग आम्ही नेक्स्ट टाईम गेलो, त्याला बोला आम्हाला तो रूम पाहिजे. मुद्दाम बोललो मी, मला बघायचं होतं तो देतोय का नाही, कारण आमच्यासोबत घडलं आहे. तर त्याला वाटलं ना की वापस ह्याच्यासोबत घडायला नको, तोला नाही वो रूम नाही दे का, तो मेरे वही रूम चाहिए, तर नाही दे सकता, उधर हे ऑलरेडी. तरी मी बोललो ठीक आहे ना. मग दुसऱ्या रूममध्ये त्याने आम्हाला दिलं. मग दुसऱ्या दिवशी गेलो तिकडं जेवायला गेलो, तिकडं जेवायला जायला लागायचं, तो जिथं जेवण बनवायचा. जेवायला गेलो, त्याला बोललो रूम तो खाली आहे. तर बोलते नहीं, वो सब लोग अभी ये किया है, चेकआउट किया है, तो खाली नाही, अभी दूसरा लोग आने वाला आहे. तर अक्षरशः त्याने त्या रूमला लॉक लावून ठेवलेला बाहेरने. तो देतच नव्हता, कारण ते काहीतरी बंद असेल, प्रेझेन्स दाखवत नसेल. ते अचानक आम्हाला दाखवलं ते, तर आम्ही त्याला लगेच सांगितलं, मग त्याने लॉकच केला. आता त्या दिवशी तू उठलास किंवा तो मित्र जागा होता पण त्यांना दिसलं, पण तुम्ही समजा गार झोपेत असता तर तुम्हाला वाटलंच नसतं ना. आणि कित्येक लोक जे तिकडे माझी नॉर्मली ना, मी झोपलो ना, मला जाग येतच नाही, किती आवाज होते बाजूला माझ्या, मला नाही येत जाग. आणि मग त्या दिवशी अचानक जाग आली ना, त्याच्यामुळे मी आधीच घाबरलेलो होतो की मला अचानक जाग आली का, काय आवाज नाही, काय नाही. मला तू जरी उठवशील ना तरी मला जाग येत नाही, एवढा मी गाढ झोपतो. मग त्याच्यामुळे तर ते. आणि मला वाटतं दुसऱ्या दिवशी मित्र पण तो रील मध्ये बघत असेल, जागा असेल, तो तर समजलं की जे जागा आहे ना, तर समज तुझी पण झोप पुडली असेल, तू पण जागा होतास म्हणून दिसलं. कित्येक लोक तिकडे येत असतील की त्याचा तो टायमिंग असेल, दमत असतील आणि झोप पण जात असताना दिसतही नसेल. त्याच्या आधी तू झोपलेलास तेव्हा काहीच नाही तुला काहीच. आणि त्यांचे सर्टन एक टाइम असेल 2, कारण त्याला पण 2 वाजता, परफेक्ट 2 वाजता जाग आली. मग आम्हाला ना दुसरीकडे शिफ्ट केलं त्याने. मग दुसरीकडं एक दुसऱ्या पार्टीचा पोरगा आलेला आमच्यासोबत काम करायसाठी. मग आम्ही काय एका रूममध्ये 3 राहायचं नव्हतं, मग 2 राहिलो आणि त्याला एक वेगळा रूम दिला. तर तो रूम कसा होता, एकदम स्पेशियस होता, एकदम मास्टर बेडरूम 1 BHK होता, पण लय स्पेशियस होता की आपण 7-8 जण पण झोपणार असे, एकदम मोकळे, एवढा स्पेशियस होता. बाल्कनी होती, सर्व होतं. आता तो एकटा झोपला, आम्ही इथं. आणि आम्हाला कसं साईडवर गेलो ना, दिवसभर थकतो आम्ही, AC बीसी एकदम चिल करून झोपायची सवय. 16वर AC, एकदम अंथरूण वगैरे घेऊन झोपायची सवय. त्याने पण 16वर AC केलेला. अचानक ना त्याने येऊन दरवाजा ठोकला आमचा, एकदम दरवाजा ठोकला, जोरजोरात ठोकतोय. आम्ही घाबरलो, कारण आमच्यासोबत आधीच सीन झाला आहे. बोललो हे कोण दरवाजा ठोकतो, आम्ही खोलला नाही दरवाजा. आम्ही बोललो इथं पण असंच काय सीन आहे का. मग नंतर तोला त्याने आवाज दिला, खोलला दरवाजा. तो बोलता अरे, बोलतो पूर्ण भिजला तो. 16वर AC, आम्ही जाऊन बघितला, नंतर बघितल्याची गोष्ट. 16वर AC आहे, पूर्ण त्याचा शर्ट अक्षरशः घामाने भिजतो ना आपण, असे डॉट पूर्ण घामाने भिजलाय. केस असे, आपण हेल्मेट काढल्यावर केस भिजलेले आहेत तसे पूर्ण केस भिजलेले आहेत. काय झालं तर भाई, तिथं लहान मुलं खेळत आहेत, त्यांना त्याची आई ओरडते, हे आवाज येत आहेत मला रात्री 2-3च्या दरम्यान, सेम त्या रूममधनं. तो झोपलाय त्याच्या रूममध्ये, त्याला अचानक आवाज येत आहेत, ते आई ओरडते लहान बाळांना, ते एकमेकांना भांडतायत, असे चिलबिल नुसता आवाज, कधी कुत्रा भुकायचा आवाज येतोय, म्हणजे सगळे आवाज मिक्स येत आहेत. त्याला कळत नाही की नक्की काय होतंय, पण भरपूर आवाज येतात त्याला, एक 10-12 लोकांचे आवाज येतात, असा आवाज. तो घाबरून आला, आम्हाला सांगतो असं झालं. आमची पण फाटली. आता बोललो आमच्यासोबत आधीच पुण्यातच झालेलं आहे, बोला आपण इथं राहायचं नाही. बोललो बस झालं, या रूममध्ये आपल्याला काय होत नाही, तू पण इथंच आहे, झोप इथं. बोलतो नाही, तिघं कसं झोपणार, जागाच नव्हती. बोलो ठीक आहे, आम्ही तिथं होतो. जाम डेअरिंग केली आम्ही, काय सांगू तुला. मी गेलो तिथं, झोपलो आम्ही, आम्हाला काहीच नाही झालं. जे झालं ते त्याच्यासोबत झालं. आम्ही झोपलो, सकाळी उठलो, काहीच नाही झालं आम्हाला, नॉर्मल.
ते झालं ते त्याच्यासोबत झालं आणि त्या सर्टन टाईममध्ये झालं. बापरे. आणि त्या तीच रूम होती का की वेगळी रूम? वेगळी रूम. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, तीच सोसायटी. माझ्या अंदाजे कसं असते, ओनर बाहेर जातात किंवा त्यांचे कोणी आई वडील काय बोल ते डेथ झाले तिथं, त्यांचा जीव असतो, तसं काय असू शकतं की तुझा एका वस्तूवर जीव आहे आणि तुझं अचानक डेथ होते तर तुझा त्या वस्तू जीव अडकलेला असतो. आणि हे जे रेंटने देतात ना घर, ते काय करतात, फ्रीज AC सर्व असतं त्यांचे, एवढे की त्यांचे जे काही वस्तू असतात डेकोरेशनच्या त्यासुद्धा तशाच असतात. प्रॉपर रेडी टू मूव्ह फ्लॅट असतो. रेडी टू मूव्ह असा फ्लॅट ते देतात. मग त्याच्यामुळे काय त्या वस्तूमध्ये किंवा त्यांचं काय असू शकतं, काय सांगता येत नाही असं. आणि तू ती कोणती गोष्ट बोलवतास, ती बोलस की ह्याच्यानंतर सांगतो, ती काय होती? हां, ती सांगतो हैदराबादची. याच्या आधी मला घडलेलं आहे पहिल्यांदा. हैदराबादला पण सेम साईड व्हिजिटसाठी गेलेलो मी. हैदराबादला एअरपोर्टच्या बाजूला ना हायवे आहे. त्या हायवेच्या बाजूला एक जंगल आहे. त्या जंगलाच्या इथं ना हॉटेल्स बांधले जातात. आधी जंगल होतं ते, आता हॉटेल्स बांधले तिथे. त्या हॉटेलमध्ये आम्ही नवीन होतो, हैदराबादला पहिल्यांदा गेलेलो. आम्हाला काय माहिती नव्हती आणि आम्हाला जिथं जायचं होतं ते तुक्कुगुडा म्हणून एक गाव आहे. तिथून ते भरपूर लांब आहे. एक ओला उबरने गेलास तरी एक 15-16 किलोमीटर पकड, तेवढं लांब आहे. तेवढं आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं. तर आम्ही बोललो पहिल्यांदा आहे, आज इथं राहू, उद्या कंपनीतल्यांना विचारू की जवळपास कुठं हॉटेल आहे आणि तिथं राहू. आम्ही राहिलो इथं. पूर्ण जंगल आहे, त्या जंगलात 2 हॉटेल आहेत आणि 5 फ्लोअरची हॉटेलची बिल्डिंग, त्यात फक्त आम्ही दोघंच राहतो आहे. पूर्ण बाकी कुठंच काय नाही. आम्ही बघतोय म्हणजे नॉर्मल चेलपेल दिसतेच, आपण जातोय, कोण येते जेवायला, कोण येते, काहीच नाही. आम्ही विचारलं त्याला की रेस्टॉरंट आहे का, तो बोलतो नाही आहे इथं रेस्टॉरंट, तुला लांबपर्यंत कुठंच नाही भेटणार, 2 किलोमीटर जायला लागेल. बोललो ठीक आहे, झोमॅटो करू. चिकन बिर्याणी मागवली, खाल्ली आम्ही. त्यातले उरलेले चिकनचे पीस वगैरे ना ठेवलेले असे की आता बस झाले. आम्हाला अंदाजा नाही की किती पुरेल आम्हाला, म्हणून आम्ही जाम मागवले, एक्स्ट्रा मागवले आणि मग ती फेकायला ठेवली. रात्र झाली, आम्ही झोपलो ना, मला जाग आली, टॉयलेटला आली. अशी जागा अचानक नाही आली, टॉयलेटला आली. मला उठलो, टॉयलेट वगैरे केली, लाईट चालू केली, टॉयलेट केली, लाईट बंद केली. येऊन झोपलो तर लाईट आपोआप चालू झाली. मला स्विचमध्ये खराबी असेल. उठलो वापस, लाईट बंद केली मी, चालू झालेली. वापस येऊन झोपतोय, लाईट वापस चालू झाली. मग मला वाटलं आता इलेक्ट्रिकल इंजिनियर, स्विच खराब असेल म्हणून मी गेलो, स्विचवर जोरात फटके मारले, बंद झालं. लाईट बंद केली, ती बंदच राहिली. मग मी असं झोपलो आहे आणि हॉटेलमध्ये एक 0चा बल्ब असतो, तो लावलेला होता. आणि मला सवय काय, टॉयलेटचा दरवाजा लाईट चालू ठेवायचा, थोडा ओपन ठेवायचा, थोडा उजेड बाहेर आला पाहिजे, म्हणजे आपण डायरेक्ट जाऊ शकतो टॉयलेटला. झोपलो असं काय, थोड्या वेळाने ना पिशवीचा आवाज यायला लागला, जी बिर्याणी ठेवलेली. आवाज आला, हवेने वगैरे आवाज येत असेल म्हणून मी काय लक्ष नाही गेलं. एक अर्ध्या तासाने ना मी त्या आवाजाकडे लक्ष देतो, म्हणून मी जागाच आहे. मी तो आवाज बघतोय की कसला आवाज आहे, फॅनचा आवाज आणि हे ते सगळं माझ्या डोक्यात ते. मग माझं काही लक्ष नाही. मग मी असं झोपलं नुसतं, बाजूच्या माणसाकडे बघतोय, बाजूचा जो सोबत होतं त्याच्याकडे बघत झोपलं आहे. अचानक ना माझ्या पायाजवळ, हॉटेलचे कुशन कसे एकदम हे असतात, मऊ असतात, पायाजवळ ना प्रेस झाला असं एकदम, खाली कोणतरी बसलाय, माझ्या पायाजवळ कोणतरी येऊन बसलाय. तर नाही बोललो, बाजूला तर हे आहे, कोण येऊन बसणार. थोड्या वेळाने माझ्या कमरेजवळ दबली अशी पूर्ण सीट, माझं असं खाली गेलं एकदम, काय भाई काय. मग नंतर आणखी थोड्या वेळाने माझ्या छातीजवळ खाली गेलं. आता छातीजवळ आलं तर तू घाबरणारच, आणि नॉर्मल आता मी दाबतो तर खाली जातं, ते कळतं कोणाला पण. मग नंतर छातीजवळ आलं ना, मी असं झोपलेलो, माझ्या केसावर ना असा हात फिरवतो आहे अक्षरशः. माझे केस नॉर्मल तू वाऱ्याने उडतात, तुला कळतं वाऱ्याने कसे उडतात, असा भास होतोय कोणतरी हात फिरवतोय. तर माझी फाटली. त्या बाजूच्या माणसाला जोरात असा चिमटा काढला मी, तो उठला लगे. बोलतो क्या हुआ? बोलतो कुछ नहीं, ऐसा हुआ मेरे साथ. अरे कुछ नहीं, सो जाओ, कुछ नहीं होता है. मग सकाळी आम्ही उठलो ना,
बघतो तर बिर्याणी जे ठेवलेली ते आईस पाईस पडले पूर्ण रूममध्ये. अच्छा, इथे इथं तिथं पडले. चिकनचे पीस आहेत ते खाल्लेले आहेत, फक्त हाडं उरलेत त्याचे, फक्त हाडं उरलेत. चिकनचे पीस पूर्ण खाल्लेले आहेत. बिर्याणी इकडे तिकडे. उतरलो मी जसा सकाळी, पायाला सगळा राईस लागला. राईस कसं काय? ते बोलतात चुहा खाय होगा, उंदीर कसा खाणार, आणि एवढी बिर्याणी कशी खाणार उंदीर? नाही बोलले. ते 2 पॅकेट होते, म्हणजे अर्धा किलो बिर्याणी होती आणि त्याच्यात चिकनचे 2 पीस होते, मांड्या 2. तेवढं उंदीर तर नाही खाऊ शकत. आणि राईस पूर्ण पसरलेला. मग आम्ही मला सवय आहे की विचारायचं की का असं होतं. मग मी खाली गेलो, त्या हॉटेलच्या मालकाला विचारलं, अरे ऐसा ऐसा हुआ है मेरे साथ. माझ्याशी भांडणं करायला लागला. अरे तुम हमारे हॉटेल का नाम बदनाम, जाओ निकलो इधर से. कोण पण असं पळवत नाही. तो सांगेल अरे सर कुछ हुआ होगा असं. तो निकलो इधर से, नाही रुकणे का, अभी क्या भी निकलो. पळवला आम्हाला. मग आम्ही आलो, कंपनीत गेलो, सर्व काम वगैरे केलं. असा विषय काढला मी तिकडच्या माणसावर. अरे बोला एयरपोर्ट के बाजू में ना एक होटल में रुके थे, ऐसा ऐसा हमारे साथ सीन हुआ है. तो अरे पागल है तुम लोग, उधर नहीं रुकने का. उधर पहिले काय माणसं वगैरे मारून टाकले असतील, असं काय सीन असेल किंवा स्मशानभूमी असेल, काय माहीत नाही. तो पण म्हणजे क्लिअर सांगत नव्हता. बोलतो तिकडं पण असं असं आहे, तर उधर क्यों रुके तुम, हमको इधर बोलने का, हमने आपके लिए होटल का इंतजाम किया होता. मग नंतर मी बोला नहीं ऐसा ऐसा हुआ है. बोलते आइंदा से आएगा उधर नहीं रुकने का, उधर कैसा ज़्यादा ये होता रहता है, कारण तो सामसूम एरिया जंगल आहे, मर्डर वगैरे होत असतं तिथं. त्याच्यामुळे ते असं त्याचंच कोणीतरी, पण त्याचं कारण नाही समजलं ते कोण होतं, कारण नाही समजलं. त्यांनी सांगितलंच नाही त्यांनी, कारण त्यांनी पळवलं आम्हाला, डायरेक्ट पळवलं. त्याने आम्हाला 2-3 मिनिटच दिले फक्त की रूम खाली करा, जावा तुम्ही इथून, एवढं. हॉटेलचे वेगळेच काही ना काही स्टोरीज असतात. भरपूर आपल्या इथे पण भरपूर हॉटेल आहेत, लोकांना तिकडे जाणवलंय, दिसलंय, पण ते कारण हॉटेलचा त्यांचा धंदाच तो असतो ना, तर त्यांना ती रेप्युटेशन पण खूप महत्वाची असते, जेणेकरून ते बाहेर निघून नाही देत, किंवा कोणी जेव्हा सांगितलंही असेल कुठे, तेही त्यांना लगेच लिगल नोटीस वगैरे टाकून काढून टाकतात. सो बऱ्याच गोष्टी आहेत, पण तेच आहेत की खूप असे अनसॉल्व्ड मिस्ट्री आहेत, आणि हे पूर्ण जगभरात आहेत. खूप असे हॉटेल्स आहेत ज्यांना दिसतं ते सांगतात, दिसतं. इव्हन मी काही मागे क्रिकेटर्सचा पण बघत होतो की काही क्रिकेटर्स आहेत ते आता इंग्लंडमध्ये वगैरे कसे असे जुने हॉटेल्स, महल होते, ऑस्ट्रेलिया झाले कुठे महल होते जुने, ते मग हॉटेलमध्ये त्यांचं रिस्टोरेशन केले, आणि तिथेही काही लोक जातात, त्यांना दिसून येत आहेत. इव्हन क्रिकेटर्सचे पण खूप असे इन्सिडेंट आहेत, त्यांना तिथे दिसले. क्रिकेटर तसं का करतील भाई, ते नाही बोलणार ना, त्यांना जे जाणवलंय तेच ते बोलतील, पण आहेत असे बरेच. आता कसं आहे, ही गोष्ट सांगायची झाली तर लोकांना कसं भीती असते की माझं कोण खरं धरेल का नाही. मी माझ्या घरातल्यांना आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं, आता इथं येतं तेव्हा मी सांगितलं माझ्यासोबत असं असं झालंय. घरचे बोलतात काय पण बोलतोस, म्हणून मी सांगत नव्हतं, कारण घरच्यांना विश्वास कोण धरतच नाही जोपर्यंत त्यांच्यासोबत होत नाही. माझ्या मम्मीने विश्वास केला, माझी मम्मी बोलली झाला असेल. आणि आता कसं आहे की आपल्या इकडे बघायला गेलं तर काही लोक असतात, म्हणजे आपले आई वडील झाले, कोण झाले, त्यांच्या आयुष्यात ट्रॅव्हलिंग हा जास्त भाग नाही. म्हणजे आता समज कुठे गेले तर आपण बहुतेक तर त्यांचं आयुष्य काम आणि घरीच जातो, गेलो तर आपण गावी जातो, आणि ते घरं कसे त्या गोष्टी कशा खूप प्रोटेक्टेड असतात, कारण तिथे देवाधर्माचं पूजा होत असते, आणि आपण अधूनमधून सत्यनारायणची पूजा झाली, कारण पवित्र असते जागा. पण असे खूप हॉटेल्स असतात जिकडे त्यांना कोणाला काही पडलेली नसते, त्यांना फक्त पैसा पाहिजे, आणि खूप तर तिकडचं आपल्याला माहिती नाही, आणि ज्यांनी अनुभवले त्यांनाच माहिती. माझ्याकडे आणखी एक स्टोरी होती, ती एकदम इंटेन्स होती. चालेल कंटिन्यू करू, ती तर पाहिजे होती असं. बरं, मी ती शेवटी ठेवलेली, ती जबरदस्त स्टोरी. प्लीज. आमच्या गावाची स्टोरी आहे. आम्ही गावाला कधीतरी जातो आणि मामाचं लग्न होतं, आमच्या हळद होती, हळद वगैरे खेळलो आम्ही, सर्व झालं. देवदेव करतो ना लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी. देवदेवची गोष्ट आहे, कोणत्या सालाची गोष्ट आहे? 2013 पकड ना. अच्छा, 10-11 13-14 या दरम्यानची गोष्ट आहे. तर गावाला गेलो, हळद वगैरे झाली. दुसऱ्या दिवशी देवदेव करायला पूर्ण फॅमिली गेली, मी पण गेलेलो. माझी मम्मी आहे ना वरती टेरेसवर जाऊन झोपली, जे गावाला टेरेसवर जाऊन झोपली. ती सकाळी 7 वाजता झोपली, ती डायरेक्ट संध्याकाळी 8 वाजता तिला जाग आली जेव्हा आम्ही आलो. पूर्ण दिवस ऊन वगैरे, आणि तू ऐकलं असेल लातूर साईडला एवढं ऊन पडतं ना की अक्षरशः कडक ऊन, तेवढं ऊनात पण ती झोपून होती. 8-9ला आम्ही आलो, तिला उठवलं.
जेवण वगैरे केलं, वरती जाऊन झोपली, वापस झोपली वरती जाऊन. आता तू दिवसभर झोपलाय तर तुला रात्री झोपच येणार नाही. 7 ते 9 तो डायरेक्ट एवढं झोपलाय, झोपच येणार नाही. झालं, मग झोपलेली. मच्छर होते जाम बाजूला, टेरेसवर झोपले मच्छर असणार आणि हळदीचं अंग होतं. तर हे एकमेकांना बोलत आहेत की अरे असं केलं, आज तसं केलं. हिला सगळं ऐकायला येतं. मग ही पप्पाला बोलली की अरे भरपूर मच्छर चावत आहेत मला, मी खालती जाते. पप्पा बोलले आता खालती पण जागा नाही, वरती झोप. एक काम कर, तू त्या बाजेवरती झोप. मग मम्मी गेली, त्या बाजेवरती झोपली, तरी मच्छर चावत होते. पप्पा बोलले एक काम कर, चादर असते ना ती अशी झाड आणि अशी अंगावर घे. अशी झाडच होती आणि असे तोंडावर अशी चादर घेतली, असेच हात मागं पकडले आणि फेस टू फेस आले आत्मा आणि बोलते की तू किती पण आवाज कर, कुणाला काय कळणार नाही, मी जे सांगते ते ऐक पहिलं. माझी मम्मी तो घाबरणार ना, तोंड जळालेलं आहे, केस जळालेले आहेत, अर्धी टकली आहे, असा तसा सीन. तर बोलतो तू किती पण आवाज कर, कुणाला काय आवाज जाणार नाही. तू जोपर्यंत माझं ऐकणं मी सांगणं थांबवत नाही तोपर्यंत कुणालाच काय आवाज जाणार नाही. पकडला असा तर तू नॉर्मल विचार कर, तुझ्या एवढा फेस टू फेस कोणती एकदम जळालेली बाई, डोळा बिळा एकदम हे झाला आहे, असं जर आत्मा येतं तर तुला कसं फील होणार. तर ती बोलते मी आत्महत्या नाही केलं, मी असं इथं एक कांबळे मास्तर आहे, म्हणजे गुरुजी आहे, शाळेत शिकवतो, त्याची पोरगी आहे. तर मग मेली नाही, मला मारून टाकलं माझ्या बापाने. त्याला माझ्यावर शक झाला की मी काहीतरी चुकीचं काम करते, पण मी असं काहीच करत नाही. माझ्यावर शक घेऊन माझ्या बापाने मला मारून टाकलं आहे. मला हे फक्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे की मी चांगली मुलगी आहे, मला घरातल्याने वाईट समजून मारून टाकलं आहे. आणि मधीच एक आवाज येतोय, मी फाशी घेतली नाही, मला फाशी दिले. मी फाशी घेतली नाही, 2 वेगवेगळे. मधीच एक आवाज येतोय, मी फाशी घेतली नाही, मला फाशी दिले. माझ्यासोबत हे झालं आहे, मला लटकवलं आहे. एक बोलते मला जाळून मारलं, एक बोलते मला लटकवलं आहे. मग ह्याच्यामध्ये एकदम हे, मग असं पकडून ठेवलं आहे, काय आवाज वगैरे नाही. मम्मीच्या थ्रू ते बोलवते, मम्मीला दिसत होते सगळं. मम्मीला सांगतात असे एवढं फेस टू फेस येऊन. मग सगळं सांगितलं. बोलतात मी बघितलं, बोलते मी जेव्हा मेलेले, मला जेव्हा जाळून मारलं तेव्हा मी एका कोपऱ्यात होते. पहिला आला आणि तुझ्या घरातल्या एका माणसाने कडी खोलली बाहेरनं आणि तो माणूस मध्ये आला. मी जिवंत होते, मला दिसत होतं कोण आलं कोण नाही. आग लागून हे झालेलं, एक लगेच आग लागले, हे गेलेले, म्हणजे विजवायचा प्रयत्न करतोय आम्ही, असे गेलेले. कडी खोलली, बोलतं मग मी बघते की कोणतरी मध्ये आलं, मला दिसतंय आणि तो माणूस कोण आहे ते पण मला माहिती आहे. म्हणजे तिने नाव सांगितलं डायरेक्ट, पण आता आपण नाव नाही घेऊ शकत. तर बोलते मला सगळं माहिती आहे, मी बघितलं आहे. कडी बाहेर न खोलली, मध्ये आले, बघितलं मेले का नाही आणि वापस बाहेर गेले, कडी लावून गायब झाले. त्या माणसाला माहिती आहे कडी बाहेर नव्हती की मधनं होती. जर कडी मधनं आहे तर मी आत्महत्या केली, कडी बाहेर नाही तर मी कशी लावणार. माझ्या बापाने मला जाळून मारलं. आणि तुझ्या घरातला जो माणूस आहे त्याला माहिती आहे, त्याने सांगितलं पाहिजे की मी असं नाही आहे, माझ्यासोबत असं झालं आहे. आणि बोलले आणि अचानक सोडलं. आणि मग मम्मी एकदमच अशी हे झाली ना, जोरात ओरडली आणि टेरेसवरनं उडी मारायला. काही कळतच नाही ना, टेरेसवरनं उडी मारायला. मग मामा टेरेसच्या कॉर्नरला झोपलेला, आवाजाने उठला तो आणि बघतो तर मम्मी इकडं पळत येते. उठला आणि पटकन मम्मीला पकडलं, मग खाली घेऊन गेलो. तर काय झालं, ते असं झालं, असं मला सांगितलं. तर घरच्यांनी एवढं लक्ष नाही दिलं. घरचे बोलतात ते सगळं हे. मग दुसऱ्या दिवशी ना आमची वहिनी आहे, भावाची बायको, ती आली. आम्हाला या गोष्टीतलं काहीच माहिती नाही, कारण आम्ही गावाला जात नाही. मम्मी बाहेर थांबलेली, आमची वहिनी आली, बोलते जे काय तुम्ही रात्री सांगितलं ना ते सगळं खरं आहे, हे सगळं घडलं आहे. ते मुलगी मेली आणि घरातल्याने आपल्या कडी खोलले, हे पण खरं आहे, असं झालं आहे. मम्मी कोणाला सांगते? आमच्या वहिनी मम्मीला सांगतायत. अच्छा, जे ते इकडे प्रेझेंट जे होते ते सांगतात. आम्ही नव्हतो आणि आम्ही सुट्टीत गेलेलो. आईला ह्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही, त्याच्यामुळे स्वप्न असूच नाही शकत. मग तरी त्यांनी स्वप्न आहे म्हणून
विसरून गेलेले सर्व. पण ती दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन सांगते की तुम्ही जे रात्री स्वप्न तुम्हाला सगळं बोलले ते स्वप्न नाही, खरोखर इथं घडले असं. तुम्ही जे बोलले की फाशी घेतलेली मुलगी, तर एका मुलीने फाशी पण घेतली. आता याच आठवड्याच्याच दरम्यान दोन्ही गोष्ट घडल्यात. आणि जे कडी खोलली हे ते सर्व झालं. आपल्या घरातल्या एका माणसाने कडी खोलले, तो जाऊन बघून आला, हे सगळं खरं आहे बोलते. मग तेव्हा मम्मी घाबरली. मग सेम मम्मीला नेलं जानत्याकडे की काय काय नेलं. तो बोलतोय तिला आणखी तुला एकदा भेटायचं आहे. तिचं पूर्ण संपलं नाही. तिला जे सांगितलं तिला आणखी एकदा भेटायचं आहे आणि ती तुला भेटणार, कधी पण भेटणार. तू इथं आलीस की तू तुला भेटणार. तर तू अशी भेटायचं आहे की मी तिला बोलू. तर मम्मी बोलली मला भेटायचं पण नाही आणि तिला बोलू पण नाही, का मला काहीच संबंध नाही. आता ते माझ्यासोबत घडलं, मला माहिती आहे की तिचा चेहरा कसा होता. मग तो बोलला की तिला भेटवतो मी तुला एकदा. मम्मी बोलते मला भेटायचं नाही. तिचा जो विचित्र चेहरा होता ना, तो बघून मला आत्ता पण ते आठवायचंच नाही मला की ते कसं होतं. मग सध्या आत्ता पण ती घरात म्हणजे भास होतो तिचा वरच्याच फ्लोअरला. म्हणजे आधी कसं होतं माहिती आहे का, आमचं खालचं घर पक्कं झालेलं, म्हणजे बांधलेलं होतं सगळं ओके. आणि वरती ना अर्धे पिल्लर काढून सोडतात ना, तसे काढून सोडलेले होते. मग ती आत्ता पण घरात कोणी हे करताना तर असा भास होतो, कोणतरी येतं आहे, कोणतरी गेलं आहे. दरवाजा एकदम ठक 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 एकदम. आज आणखी सुद्धा अजून सुद्धा. त्याच्यानंतर आई मम्मीला नाही दिसली. आईला नाही दिसली कारण मम्मी तिथं जातच नाही. कारण त्याने सांगितलं तू गेलीस की तो तुझ्या त्यानंतर तिथे जाणं सोडून दिलं. गावी जातो सकाळी राहतो, संध्याकाळी 4 वाजले की मम्मी बोलते मला इथं झोपायचं नाही, आपण दुसरीकडे जाऊ. म्हणजे आमचं दुसरं एक गाव तिथं झोपायला जाऊ असं. पण जे घरी राहतात त्यांच्यासोबतचा सीन सांगतो. झोपलेला भाऊ घरात असं एक राऊंड मारतो, तर एक सावली दिसते त्याला. तर तो सकाळी उठून आईला बोलते की तुला काय रात्री पोटात दुखत होतं की जेवण पचन नाही झालं, फिरत का होतेस. तर मी नव्हती फिरत. बोलते इथून कोण फिरत होतं. मग घराच्या मध्ये आहे का, घराच्या मध्ये वास्तव्य करते ते. बोलते तू तर इथं फिरत होती. बोलते मी फिरतच नव्हते. मग तेव्हा त्यांना कळालं की बाई हे घरात पण आलं आता. कारण तिला कसं आहे, तू जर बघतोयस की हिच्यासोबत वाईट झालं आहे, तिचं म्हणणं आहे की तूच सांगितलं पाहिजे की माझ्यासोबत वाईट झालं आहे. मग तिचं जे आमच्या घरातल्या कोणी माणसाने हे केलं असेल, खोलली असेल पहिल्याकडे, तिचं म्हणणं ती त्याच्याजवळ जाऊ नव्हती शकत. पण ती दाखवत होती की मी इथं आहे, तू कुणाला तरी सांग की हे सगळं खोटं आहे असं. म्हणजे हे सर्व तिथे तेव्हा घडलेलं, जेव्हा तुम्ही गेलेला तेव्हा. पण आता आई कशी आहे त्याच्यानंतर काही नॉर्मल. तेव्हा पण आईला काय ताप वगैरे काहीच नाही. म्हणजे असं होतं की ते ज्या मुली होत्या त्यांना मारलेलं आणि त्यांना आत्महत्यासारखं दाखवलेलं आहे. बापरे. पण यार तुझ्या जे गोष्टी तू सांगितल्यास भाई, आज ते म्हणजे मी असे बोलतात ना खूप दिवसानंतर अशा गोष्टी ऐकल्या, किंवा तुझ्या सांगण्यामागे नाही खूप असं रॉनेस होतं किंवा ते रिअलनेस होतं की बाबा हे घडले आणि तू सांगतोय आणि तू कोणाला असं प्रूव्ह करायच्या ह्याच्यात नाही आहेस की बाबा हे आहे ते माझ्याबरोबर घडलंय बस. आणि मला असं वाटतं आपल्या सर्वांकडेच अशा गोष्टी आहेत. आणि थँक्यू सो मच, तू शेअर केलंस आणि खूप मजा आली भाई. धन्यवाद तू आलास इथे. आणि तुला कसं वाटलं? मला मस्त वाटलं. माझ्या जे स्टोरी होत्या ते मला सांगायची म्हणजे एक मला प्लॅटफॉर्म भेटला आणि ते या प्लॅटफॉर्म थ्रू मी सांगू शकलो. त्याच्यामुळे मला एकदम चांगलं वाटतं. खूप धन्यवाद तू आलास. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्हाला जर अर्जुनला फॉलो करायचं असेल तर खाली ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये सोशल मीडिया लिंक्स असतील. आणि जर तुमच्याकडे काय अशा गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की क्लिक करा आणि भरा, जेणेकरून जर आपल्याला ती जी गोष्ट आवडली तर आपण सोबत पॉडकास्ट करू. तुम्ही स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच भाई. थँक्यू, धन्यवाद. बाय. काळजी घ्या.